पंढरीच्या पांडुरंगाला सोन्याचा कळस किसनरावांचं नाव घेते, मला नाही आळस. अरे वा. मावशीने साडीच्या याच्यामध्ये घेतलं होते, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. हे नको, हे नको, मी परत नाही, मी परत नको करा. अगं बाई, नानीचं माहे इकडे ही रडायला लागल्यानंतर ही पण रडते का? थोडस काकी पीठ वापरते ना, की पीठ नाही घेतलंय जास्त. मावशी येतो आता आम्ही. आता मोदकचं सारण आहे, हे मोदक करतोय. काकी आमच्या लाटून देत आहेत. कुठे दिसतात काकी? दिसले देतो पर्यंत का द्या. थोडस काकी पीठ वापरते ना, की पीठ नाही घेतलंय जास्त. थोडस पाण्याचं आत घेतलं त्यांना तरी चालेल, म्हणजे असं हे ओलं होऊन या कळ्यात चिटकतात. सगळी नाश्त्याला बसा आता पटकन, आहे ना. सगळ्यात नाश्ता करायचा आहे आपल्याला. आणि अशा पाकळ्या सगळ्या मिटून घेतल्या आणि छान अशा मोदकाला असं टोप केलं. परत थोडंसं वाटलं असं काढून घ्या. आणि असा मोदक झाला ना पूर्ण की ह्या मोदक खाली बसलेला दिसतोय ना, तर मग त्याला ना असं असं खालून असं असं केलं ना तर छान असं उंचवटा तयार होतो. आता मी केशर घेतलेलं आहे आणि केशरची एक एक काडी आपण अशी इथे चिटकवायची, म्हणजे वाफवल्यानंतर खूप सुंदर दिसतात ते. कसं मोदक दिसतोय उकडलेलं छान ना, आणि हे केशर चिटकवल्यामुळे ना छान दिसतं. नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आज पुन्हा मी नवीन एक ब्लॉग घेऊन आलेली आहे. आम्ही आता आलेलो आहोत गावी गणपती दर्शनासाठी. पुन्हा एका कोणत्या ठिकाणी जाणार आहोत आणि ते कुठे जाणार आहोत, कोण कोण आमच्या बरोबर आहे, ते सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता सगळ्या आम्ही लेडीज इथे बसलेलो आहे ह्या गाडीमध्ये, आणि सगळे जेंट्स त्या गाडीमध्ये बसलेले आहेत. आणि इथे चिनू आणि कायराची चाललेली आहे मस्ती. घ्या, किती पण मस्ती करून घ्या. इथे बसल्या बाजूला मंगलताई. ओके लोक करतात मस्ती. ओके. आणि आता आपण कुठे चाललेलो आहे, कोणाकडे चाललेलो आहे, तर हे आपण ऐकून घेऊयात स्वप्नालीकडून. आता तुम्ही सगळ्यांना घेऊन चालले तर माझा आनंद जरा जास्तच. स्वप्नाली चाललेली आहे. स्वप्नाली आम्ही सगळेजण तिच्या माहेरी चाललेलो आहोत, त्यामुळे ती जरा जास्त खुश आहे. आता आलेला आहे घारगाव, आणि या घारगाव मध्ये ना कंदी पेढे प्रसिद्ध आहेत. आणि पहिले जेव्हा बसनी एसटीनी जेव्हा यायचो ना, तेव्हा हे लोकांना डब्यात घेऊन विकायचे, आणि म्हणजे थोडस घेऊन ते विकायचे. एवढे प्रसिद्ध होते ते पेढे. माऊली पेढा, खवा, बासुंदी पेढ्यासाठी प्रसिद्ध ना. काय तुम्हाला काय वाटतं? तर गारगावचा आहे ना पेढा एकदम प्रसिद्ध आहे. सगळेजण गाडीतून उतरले आणि सगळेच गेले पेढे घ्यायला का, आणि पूर्ण त्याचं दुकानच हे करून टाकलेलं आहे. हा पूर्वीचा जुना रस्त्याचा पूल आहे हा. हे बघा, तो दिसतोय तो. पूर्वी याच्यावरून गाड्या जायच्या. नंतर हा नवीन पूल झालेला आहे. हे बघा, आम्ही आता चिप्स घेतले दोघांची. खाल्लं मला कुठे बघू माऊली. हे घे ना, हे बघ. अरे पण आता हे प्रसादाचे आहेत ना? नाही ते खा. अरे खायला घेतले. हे बघा, हे माऊली पेढे घेतले. पेढे हो घेतले पेढे. पेढे आणि आई हलवा. आई हलवा ते बघा, ते घे. किती झाले तुमचे? अरे दोस्तों, आपले चिप्स. रोहन, सगळे निघाले, एक गाडी गेली पुढे. आता रोहन आम्हाला घेऊन जाणार आहे. रोहन थांबलाय म्हणून एक गाडी पुढे गेलेली आहे. तुमच्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे पेढे का? हे म्हशीचा पेढा, म्हशीच्या दुधाचा. हे म्हशीच्या दुधाचा, गायच्या दुधाचा. आता गणपतीत तर खूप मोदकांना आहे ना. तुमचं काय इथे असं हे आहे का, फॅक्टरी आउटलेट वगैरे काय असं? हा, घरगुती. हो, घरगुती. किती वर्षापासून आहे तुमचं दुकान? 5वी पिढी. 5. आणि घरीच सगळं दुधाचं. स्वतः दूध आटवून आहे, स्वतः दूध. हे बघा, हे असे स्टोन वाले आहेत ना. हो, बरे पडतात असे घालायला वेगवेगळे. कानातले बदलले, म्हटलं ते वेगळे घातले होते ना, म्हणून ते बदलले. जरा लूज पण होत होते ते कानातले. हे कसे दिसत आहे? छान दिसतंय. छान
गाडीमध्ये बसलं का काय काय बदलायचं, काय काय हे करायचं. तुम्ही कसे करायचे काकी? मी गाडीतच चेंज करायची, घरी काही गडबड व्हायची मग गाडीतच चेंज करायची. सगळे कानातले वगैरे सगळं मोस्ट ऑफ कानातले गाडीतच चेंज व्हायचे, कारण वेळ लागतो म्हणून. मग बाई पण बारी देवा, बाई पण बारी र, बाई पण बारी देवा, बाई पण बारी र. हा, कारण मी म्हटलं आता आपण संगमनेरला चाललो तर स्वप्नाली वडापाव वाले ते आहेत का, पण ते इकडून लांब का, आपण वेगळ्या साईडने. आपण पूर्ण विरुद्ध दिशेला आहे. आता ते उत्तर दिशेला आहे ना, आपण आता दक्षिणेकडून चाललोय. घोड्यांसाठी जागा केलेली होती ह्या गावामध्ये. तबेले असायचे घोड्यांसाठी, म्हणजे त्यांची घोडे इथं थांबायचे. त्यांना तो तोबरा दिला जायचा. तोबरा म्हणजे चण्यांचा, चण्या पिशवीत घालून जे खुराक त्यांना दिला जायचा. छान गणपती हो हो. स्वप्नालीच्या माहेरचं, स्वप्नालीच्या नाही, आमच्या माहेरचं काकी. आणि हा छोटा गणपती कोणी बनवला? हा म्हणजे मुलीने छान गणपती बनवलेला. ट्विन्स आहेत. अरे हे बघा, दोघी जणी दोन ठिकाणी. अगं ती उलटी झोपली, उलटी झोपली ती. असं जास्त झोपू द्या. अरे बापरे. हा, हे पण आहे जागी. नो 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 नो, झोका द्या. इकडे ही रडायला लागल्यानंतर ही पण रडते का आवाजाने? म्हणजे आवाज नाही होत असं, पण असं काही नाही ना सेम. स्वप्नाली आता सगळं आम्हाला आश्वीबद्दल खूप काय काय सांगत आली आहे. ती घरातून निघाल्यापासून सगळं संगमनेर, आश्वी सगळं सांगितलं. तिची आई, हे स्वप्नालीचं माहेर. आणि काय आनंदी, आनंदी म्हणजे हॅपी शब्दच नाही. हे काय आहे सोलार? हे काय ग? वॉटर बॉयलर, पाणी तापवण्याचं. हे आलोय टेरेसवर आलो यांच्या. कुठे गेल्यात मंगलताई काकी? वर आल्या होत्या कुठे? अच्छा अच्छा, इकडे. मी हाक मारते तुम्हाला. मस्त टेरेसवर आहो. मी खाली बघितलं, फुलं आली आहेत नाही, सागाची झाडे सगळी. ती सगळी छोटी झाडं आहेत. ती लिंबाची, ही लिंबाची बाग आहे आणि ते सगळी सागाची झाडे आहेत. हा ते मला वाटलंच ते हे हे अंजीरचे आणि हे ऍपलचे. तुमच्याकडे पण आहे हातच्याकडे ते बघ, मला वाटतं ते लागलंय ते हे समोर समोर. हे बघ काय काय बनवलंयस ग? पुरणपोळी, वैजंती काय बनवलंय बघूया. अरे पुरणपोळी, सार, गुळवणी आणि हे दूध, त्याच्यावर साजूक तूप, भात, कुरडई आणि भजी. सकाळीच किती वाजता लागले मग तुम्ही स्वयंपाकाला सगळे? उलट पुरणपोळीचा स्वयंपाक सोपा ना. भाजी वगैरे म्हटलं हे करते, पोहे पुरण शिजलं, सार काय म्हणतात पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं काय हो? स्वप्नालीची काकी म्हणजे माझी पण काकीच. स्वप्नालीची म्हणण्यापेक्षा स्वप्नाली सांगा ट्विन्स. हे स्वप्नालीचे वडील नाही, आमचे वडील. कारण जाऊबाई म्हटल्यावर आमचंच नाव. आणि हिचं नाव काय? रेवा. रेवा रेवा आणि रमा. रेवा आणि रमा ट्विन्स आहेत दोघी. हाय करा, हाय करा, हाय करा. अगो बाई कसं तिने फ्लँक किस दिलं. दे कर. तू कर ताई, तू कर. कर सोन्या, सोन्या कर. नाही दे परत एकदा, परत एकदा, परत एकदा. की दिला ती ना. कर कर. हा हा. अरे वा, गुड गर्ल. तू नाहीस ती बघतेस फक्त. नाही करते, सगळं करते ती, पण आता आज नेमकी आजारी पडली. एका वेळेस दोघींना घेतलं का मग एकमेकींना राहा. दिसते काय ग तू त्याच्यामध्ये? आहे ना, आहे ना. हो मन, हो हो कर, हो. वाघ येतो ना, त्यामुळे असे ग्रिल हे सगळं लावलंय ना.
आता इथे आम्ही आमची काकी ना स्वप्नालीची मावशी स्वप्नालीची शेवटी काकी यांच्याकडे आलेलो आहोत. यांनी महालक्ष्मी सरसमध्ये तुमचं स्टॉल होता हा ना हो? काय हो तुमच्याकडे कसे स्टॉल असतात काय? आपण 40 प्रकारचं लोणचं बनवतो. गावरान तूप असतं, गावठी तुपाला जास्त मागणी असते आपल्या. आणि मुंबईला तर करोनाच्या अगोदरपासून आपण माल पुरवतो. करोना काळामध्ये पण आपण सगळ्यांना हा माल दिलेला आहे आपला. आणि मसाले जसं जसं डिमांड वाढते समोरच्याची तसं मी स्वतः 18 वर्षापासून या बचत गटांमध्ये उतरले. परंतु 18 महिलांना मी सक्षम केलं. सगळ्यात महत्वाचं स्वतः तर झाले स्वयंभू आणि 18 महिलांना पण मी स्वयंभू केलं. तुम्ही कुठे कुठे स्टॉल असे करता तरी पण? मी राज्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जात असते. तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, जिथे आपल्याला डिमांड असेल तिथे. मुंबईला जाते, दिल्लीला जाते, नाशिकला जाते. नगरचं तर साई ज्योती आमचं फिक्स ठरलेलंच आहे. नोएडाला गेले, बेंगलोरला गेले, आता काश्मीर आणि हरियाणाचं. हे नको मी परत येईन. मला ते एकदम कसं तरी वाटायला लागलं. अरे बापरे, म्हणजे किती कोण काय मला हे होतं. आम्ही पण निघतो. आम्हाला तुमचं हे दाखव ना, चूल. मगाशी तू बोलत होतीस ना, मगाशी चांगली बोलत होती चूलवर वगैरे. आता मी पण कॅमेरा चालू केलाय. आता तुम्हाला सुद्धा मी चूल दाखवते. दाखवा आम्हाला. कॉफी वगैरे घेतली आम्ही बरं का, जेवलो होतो. हा चूल वगैरे बोलले मस्त. कशी आवडली का? नाही असू दे ना, जे असं असतंय तसं. भाकरी वगैरे तुम्हाला इथे करायला मस्त. आणि ते काळं पण होत नाही ना घराच्या बाजूला, त्यामुळे इथे धूर वगैरे जायला पण खिडकी केलेली आहे. लगेच या राहा थांबा. लगेच आता पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आता लगेच दुसऱ्या स्वयंपाकाची पण यांची तयारी आहे. मासवडी करते. हा हे बघा लगेच. म्हणजे किती पाहुणचार होतो कसा तो आपल्या गावाला आल्यावर समजतं. मुंबई सारख्या ठिकाणी सगळेजण धावपळीत असतात, गडबडीत असतात. बरोबर ना? आता तुझ्या वहिनीची आहे ना इच्छा मासवडी करायची. अरे बापरे नाही आणि खूप खाल्लेलं आहे, कारण सगळीकडे फिरतोय. आता सकाळ मगाशी पुरणपोळी एवढी हेवी झाली, पुन्हा मासवडी खायची. आता काय चला निघू का आता आम्ही? घरी पण जायचं. मला मामा तिथं जवळच राहतात. अच्छा मामाच्या घरी. बरोबर. म्हणजे माझं हे माहेरच आहे ना. मंदिर आहे तिथं, गणपतीचं मंदिर आहे. शिर्डीतून खूप लोक जातात तिथं, पंचमुखी म्हणून. इकडेच यायला किती योग लागलाय, किती वर्षानंतर. मानवचं लग्न सुपारीच्या कार्यक्रमाला आल्या त्याच्यानंतर. नाही आपण बोलताना बोलतो नाही येऊ नक्की येऊ, पण नाही होत, शक्य होत नाही. काय म्हणते, कशी आहेस ग संध्या? सगळे तर म्हणून बसतील. सगळे काकी आहे तुझ्या? म्हणजे तुझ्याच काकी. अच्छा मी म्हटलं असं काय. अच्छा सासूबाई आणि सासूबाई, ह्या पण सासूबाई, सगळ्या सासूबाई. आम्ही काकी म्हणून मी आत्या. हे बघ ना, आमचा डान्स आज आत्या. कोणता डान्स आहे का? नीट सांगा. गणपती, एक गाव एक गणपती. एक गाव एक गणपती. अरे वा मस्त. गणपती बाप्पा. शिवचिदंबर. स्वामी चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की जे स्वामी दीक्षित होते, म्हणजे जे ब्राह्मण होते दीक्षित, त्या दीक्षितांना मुलबाळ काही नव्हतं. आणि मग त्यांना एका असे ज्ञानी पुरुष असतील, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शंकराची सेवा करा. मग त्यांनी शंकराची सेवा केल्यानंतर ज्यांना जे अपत्य प्राप्त झालं ना, ते हे चिदंबर स्वामी. आणि त्या चिदंबर स्वामींच्या त्यांनी जे ब्राह्मणांना जेवण घातलं होतं, त्या जेवणाच्या वेळेस श्री स्वामी समर्थ हे तूप वाढण्याचं काम करत होते. असं छोटीशी माहिती आहे. आणि हे कांदळीला पण आहे चिदंबर स्वामींचा मठ. कांदळीला आहे. ओतूर
ओतूरला आहे आणि इकडे आता इथे आश्वीला हा आणि भरपूर ठिकाणी राहुरीला पण आहे आणि एक एकूण 36 मंदिर आहेत. बाबुळगाव करून आहे एक, बाबुळगावला आहे. अच्छा. शिवचिदंबर शिवचिदंबर. आता शिवचिदंबर स्वामींचं आहे आश्वीला मंदिर. आता माझा पहिल्यांदा योग आला. याच्या अगोदर मी ओझरला गेली होती, ओतूरला शिवचिदंबर स्वामींच्या मठामध्ये गेली होती. पुन्हा कांदळीमध्ये 2-3 वेळा तिथे गेली होती मठामध्ये. पण या मठामध्ये येऊन पहिल्यांदा मी आलेली आहे. आणि असंच चिदंबर स्वामींच्या कृपेमुळे मला अजून वेगवेगळ्या मठांमध्ये जाण्याचा योग आहे. आणि हा योग खास स्वप्नालीमुळे आलेला आहे, कारण हिचं हे माहेर आहे आणि त्या माहेरी आल्यामुळे मी तिच्याबरोबर आली आणि चिदंबर स्वामींचं आम्हाला दर्शन झालं. आज दिवसभर खूप फिरलो, सगळीकडे गेलो. कुठे गेलो होतो आपण? आश्वीला कोणाच्या कायराच्या मामाच्या घरी. आणि तिथे काय खाल्लं? पुरणपोळी ना. आणि सार भात सगळं. पण सगळीकडे फिरलो. या दोघींनी खूप मस्ती केली, खूप मस्ती केली ना. एन्जॉय, फुल एन्जॉय. आपण आता संगमनेर, कोणता तालुका येतो का तुमचा? तालुका संगमनेर. आम्ही तिकडे गेलो होतो सकाळी आणि दिवसभर. आता संध्याकाळी झाली, आत्ताच घरी आलेलो आहोत. आणि आता सकाळपासून तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करा. मी आता परत मुंबईला निघालेलो आहोत. पण येताना इथे मी माझ्या मावशीकडे आलेली आहे आणि माझ्या मावशीकडे माझी आई सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्या दोघींना भेटणार आणि मुंबईला निघणार. हे ना असे डोळे उघडणं म्हणतात यांना. मग ती पिकतात लोक. हे बघा हे सुद्धा पिकणार आहे. बघा हे आणि हे असं असलं की नाही होत का मावशी? सांग. नाही असं असल्यावर नाही पिकत नाही. हे बघा असं गुलाबी असलं ना मग पिकतात. काय चाललंय? सीताफळ तोडली? कोवळे काढले की पिकत नाहीत आणि त्यांना असे डोळे उघडले ना मग ती पिकतात आणि चवीला गोड लागतात. डोळे उघडले म्हणजे असे लाल हे डोळे म्हणतात, असे गुलाबी कलर येतो. ते सोयाबीन काय करतात, ते दाणे काढायचे, मग नंतर मावशी ते नाही मग ते उपणे आता असेच उपटून ठेवणार, वाळवणार आणि मग मशनीमध्ये घालून दाणे तयार होणार. आणि लिंबाचं झाड का मावशी एवढं हे झालं ग? अगं त्याचं इथं लाकूड लावलं होतं ना, हे बघ. म्हणजे ते वादळ नाही का झालं, त्या वादळाच्या वेळेला ते पडलं होतं असं. म्हणून आम्ही काय केलं, असं उचलून त्याला धीरा दिला. तो धीरा कोणी काढून नेला म्हणून ते आता असं झाले. नाही तर गेल्या वर्षी लोक म्हणजे एवढी लिंबू होती ना, लोकांनी पिशव्यावर भरून. गेल्या वर्षी तू मुंबईला होती म्हणून. तुझं मुंबईला गेलं का इकडे दुर्लक्ष होतं ना सगळं. काय केलं मावशी? ते पाण्याला कुठे जाते घरात. हे चिकू मावशीने साडीच्या याच्यामध्ये घेतलं होते. आता घरात जा, परत बाहेर ये, मग जाऊ दे. कढीपत्ता ना असं ही सगळं धुवायचं, त्याचं पानं काढायची आणि जरा सुकायला ठेवायचं. त्याचं ओलावा गेला पाहिजे आणि मग चांगलं मोठ्या कढईमध्ये ती गरम करायचं, भाजायचं चांगलं कडक होणार भरपूर. आणि मग त्याच्यात थोडीशी उडदाची डाळ घालायची, भिजून का कच्ची ती भाजायची चांगली, एवढी घालायची. त्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे भाजून, ते पण भाजायचे. आणि खोबरं जरासं, लसूण थोडा, लाल मिरची पावडर मसाला नको, ते पण सगळं भाजायचं आणि वाटायचं सगळं. आणि ते हे पण वाटायचं कढीपत्ता त्याच्यामध्ये. कढीपत्ता पण फ्राय करायचा, कढीपत्ता पण फ्राय करायचा. शेंगदाणे खोबरं सगळं भाजायचं ना वेगवेगळं. हा पण वाटायचा ना, पण हा पण वाटायचा. मग हा भाजून घ्यायचा चांगला, नंतर वाटायचा. तेल नाही घालायचं भाजताना. माझ्याकडे मोठा बाळकरी
असे दोन्ही मिक्स करते ना. जा मस्त पैकी संध्याकाळी मासवड्या करून मस्त पैकी आपण. श्रावण चालले आमचं. श्रावणाला मासवड्या चालतात नाही काय मास नाही इकडं पण आम्ही नाही. आम्ही पण नाही खात. बापरे किती ओरडतात कोंबडी ना. नाही नाही म्हणजे सफेद असतात ते बॉयलर ना मावशी ह्या कोंबड्या. नाही तसं काय नाही बॉयलर आहेत पण आहे ना कसं यांनी आवडली पिल्ला आणली होती ती मेहंदी म्हणजे काढली मग मेहंदीचा कलर कसा असतो लाल मग ती लाल होती सगळी. आता तो कलर गेला त्यांचा ते पांढरी झाली. म्हणजे ते यांना हे बनवलं उल्लू बनवलं. मी इतकीच पिल्लं होती भारी. उल्लू बनवलं. चल मावशी येतो आता आम्ही. हा जा इथपर्यंत चालत आली ती घरापासून इथपर्यंत सोडवायला गाडी तिथे आम्ही मंदिराजवळ लावलेली आहे. तसं काय नाही हा पण जाऊ दे नको जा ती पण घरी एकटी आणि ते दोघीच राहतात त्यामुळे काय बघ फोन बिन चार्जिंग करून ठेवत जा. चार्जिंग असतो. हा चल मग. म्हणजे सगळे कोणी ना कोणी ओळखीच असतं आपल्या गावी आलं. आम्ही कळम नांदूरचे आता आम्ही सुद्धा गावाला आमच्या गणपतीसाठीच आलो होतो आणि आता मुंबईला निघालो तर इथे मावशीला मी भेटायला आली. तर मावशी आता घरी आहे. मावशीला भेटलं तुमच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता इथे सगळ्या बायका दिसल्या ना तर म्हटलं यांना म्हटलं काय चाललंय तिथं तर ते म्हणतात तिथे जेवण चाललंय आम्हाला 10 दिवस जेवण असतं सगळे. सगळ्यांना काम करतो मेन काम तर तुमच्याकडे चालू आहे सगळं कटिंग पूजा. अच्छा म्हटलं खूप वर्षापासून ऐकते पूजा पूजा पूजाने मला मोबाईलचं काय अडलं का पूजाला विचारायचं काय आधी पूजा समोर म्हणजे बघितलं बघा तुमची माझी भेट झाली आणि गणपती बाप्पामुळे झाली आणि तुम्हाला पूजा दिसली. ओके वा म्हणजे आता इकडे काय हे पीठ मळण्याचं काम आले आहे. किती आहे बापरे 25 किलो. किती 25 किलो. 25 किलो इथे पीठ एवढं मळलेलं आहे आणि मळायला पण छान दणकट बाईला बसवलंय. बारीक वाटतं काटकच असतात ना 2 किलोची बाई. आता यांचं सगळ्या जणी आता बोलायला लागलेले आहेत. आता त्या म्हणतात आम्ही एक उखाणा घेतो. आपण आता त्याचा उखाणा सुद्धा ऐकूया. एक सगळ्या जणी उखाणा घेत आहेत. पहिलं कोण घेणार. आकाशात चमकतात तारे अंगठीत चमकतात हिरे समुद्रावर मिळाले हेच भाग्य खरे. अरे वा आज माझ्या मुलीचा बर्थडे पण आहे. ओ हॅपी बर्थडे बेटा. हॅपी बर्थडे. वा आळंदी पंढरीची करीत होते वारी रामदास रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. अरे वा सुंदर सुंदर. अजून कोण घेते. पंढरीच्या पांडुरंगाला सोन्याचा कळस किसन रावांचं नाव घेते मला नाही आळस. अरे वा चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणून रोशन रावांचं नाव घेते हिंग्यांची सून. झिन झिन झिन्यात बसले विण्यात काय चुळे अंगात गुलाल बांगात लवंगा मोठी जाय पळवटीत दशरथराव बसले दाटीत तर कसे जाऊ पान सुपारी वाट. अरे वा दांडी मेले स्वर्गी गेले टिळक पडले जाळ्यात प्रकाशरावांचे नाव घेते सवासणीच्या मेळ्यात. चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवतो बासरी ज्ञानेश्वररावांचे नाव घेते सुखी आहे मी सासरी. केळ देते सोलून पेरू देते चिरून अशोकरावांचे नाव घेते नावावर कुंकू लावते अशोकरावांच्या जीवावर कुंकू लेते फोरून.
अदगर मदगर मदगरात होती लादी, लादीवर होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होता हात, हातात होता घड्याळ, घड्याळात वाजला एक. कालिदास रावांचं नाव घेते भोरांची लेक. राम बसले राज्यावर, सीता त्यांच्या अंकावर, निलेश रावांचे तेज माझ्या कपाळाच्या कुंकवावर. 5 पांडव 6वी सती 7वी द्रौपदी, संजय रावांसारखे मिळाले पती तेव्हा आभार मानू किती. गांधीची कळशी गुलालाने घासली, भगवंतराचं नाव घेते सर्वजण हसली. 97 आज हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि 9 नंतर गुलाबजाम, व्हेज पुलाव, चपाती आणि अजून काय रे डाळ भात. सर्वांनी जेवायला यायचे. डाळ भात पापड. धन्यवाद. उद्या होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे. सौजन्य किंवा बारके यांचा आहे. नेहमी सहकार्य असतं आमच्या मंडळाला त्यांचं. आणि त्यात 2 वर्ष माझा नंबर आलेला आहे. अच्छा, आपल्या सगळ्यांना यांनी जेवायला बोलवलेलं आहे. धन्यवाद आमंत्रण दिल्याबद्दल. आपण सगळेजण जेवायला यायचंय. गाडीत बसलो, गाडीमध्ये सारखं हॉर्न वाजवत ते सारखे की चल चल, कारण आम्हाला मुंबईला पोहोचायचं. आता वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर आता थांबा एक तुम्हाला दाखवते. चिनू कुठे गेली आहे? चिनू सुंदरसा रील तयार झाला. सोड मी व्हिडिओ मी आहे इथे. मी आता वरती आली आहे. मम्मी तो बैल नाचतोय बघ. ब्लॉग थोडा अर्धवट हे केला कारण आम्ही हॉटेलमध्ये गेलो, नाश्ता करत होतो, तेव्हा मेमरी फुल झाली. मग काहीच मी शूट केलं नाही. आता घरी आलो, बरोबर 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग मी त्यातले 1-2 क्लिप असे डिलीट केले. त्यामुळे काय झालं, थोडी मेमरी मिळाली. मग आता मी हा ब्लॉग एंड करते. आता तुम्ही सुरुवातीपासून हा ब्लॉग बघितलाच असेल आणि तुम्हाला आवडणारच हा ब्लॉग. आणि जर आवडला असेल ना तर लाईक करा व्हिडिओला आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे नवीन असे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्हाला काय जर त्या ब्लॉगमध्ये वाटलं असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला कळवा. त्यामुळे मला पण समजेल तुम्हाला काय अजून नवीन ब्लॉग पाहिजेत, कोणते काय ते. आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.